नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे की सायली आणि अर्जुन या दोघांनी जे अनुरूप जोडी आहे ते जिंकलेलं आहे आणि ते सगळ्यांच्या समोर त्यांनी कसं सांगितलेलं आहे, त्यामुळं प्रिया ही तोंडावर पडलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अर्जुनने एका पाठोपाठ एक अनेक दाखले देत असं दाखवून दिलेलं आहे की सायली आणि अर्जुनची जी जोडी आहे ती अनुरूप जोडी आहे आणि त्याचबरोबर सायली हीच तन्वी आहे असं सगळ्यांच्या समोर त्याने ठणकावून सांगितलेलं आहे। कारण सायली ही तन्वी असल्याचे अनेक पुरावे अनेक उदाहरणं तिथं अर्जुनने दिलेले आहेत। ते कशा पद्धतीने झालेलं आहे ते सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच सायली आणि अर्जुन आता त्यांचा जो खेळ असतो, या घरामध्ये अनुरूप जोडी कोणती आहे हे शोधण्यासाठी मग खुर्चीवरती तिथं बसवलं जातं आणि त्यासोबतच खुर्चीवरती तिथं बसून दोन खुर्च्या ठेवलेल्या असतात आणि एकमेकांकडे पाठ करून बसायचं असतं। मग प्रतिमा त्याचबरोबर रविराज यांचा नंबर होतो, त्याचबरोबर प्रताप आणि कल्पना या दोघांचाही नंबर होतो। त्यानंतर जोडी येते ती म्हणजे प्रिया आणि त्याचबरोबर अश्विनची। तर त्यांना प्रश्न विचारला जातो, तर त्यांना एक शब्द दिलेला असतो आणि तो शब्द ऐकून मनात जे येईल ते पटकन सांगायचं असतं। जर ते उत्तर दोघांचंही बरोबर आलं तर ती अनुरूप जोडी असणार असते। तर हे सगळं जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न विचारला जातो प्रिया आणि अश्विनला, नवरा बायको। त्या क्षणी प्रिया उत्तर देते ते म्हणजे अधिकार आणि इकडून अश्विन उत्तर देतो ते म्हणजे कर्तव्य। म्हणजे इथंच यांच्या दोघांचं चुकलेलं असतं आणि त्यामुळं त्यांची जी जोडी आहे ती जोडी अनुरूप जोडी नाही असं सिद्ध झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आता अनुरूप जोडीचं हे जे उदाहरण आहे ते दिल्यानंतर आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे सायली आणि अर्जुन यांचा। आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण तिथे बसलेले असतात। इकडे कल्पनाचं तोंड तर वाकडच झालेलं असतं, तिला नेहमीप्रमाणे राग आलेला असतो आणि ती रागातच असते। मग सायली आणि अर्जुन यांना पूर्णाजी शब्द देते, पूर्णाजी त्यांना शब्द देते तो म्हणजे प्रेम। त्या क्षणी सायली आणि अर्जुन कडून जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे विश्वास। प्रेम म्हटलं की विश्वास असतो आणि तो विश्वास नात्यामध्ये असला पाहिजे। हे जेव्हा सायली अर्जुन सगळ्यांना सांगतात तेव्हा सगळेजण पाहतच राहतात, कारण सायली अर्जुनने जे उत्तर दिलेलं असतं ते अगदी बरोबर असतं आणि सायली अर्जुनच्या उत्तराने सगळे पाहत राहिलेले आहेत। तेव्हा मात्र इकडे प्रतिमा सगळ्यांना म्हणते की मान्य करा तुम्ही सगळेजण सायली अर्जुनचं नातं, त्यांचं लग्न, कारण आता तुमच्या सगळ्यांच्या समोर हे सिद्ध झालेलं आहे की त्यांची जोडी ही अनुरूप जोडी आहे असं कल्पना सगळ्यांना सांगत असते। तर प्रेक्षकांनो, चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर आता इकडे सगळेजण बसलेले आहेत आणि अर्जुन म्हणतो चला चला जेवायला जाऊया। तर इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन तिथे असतात आणि मग रविराज म्हणतात हो रे, मला पण खूप भूक लागलेली आहे, चला लवकरच जेवून घेऊया। सायली म्हणते हो चला, झालेला आहे सगळी तयारी असं सायली सांगत असते आणि सगळेजण आता एकत्र जेवायला बसणार असतात आणि मग सायली सगळ्यांना वाढायला घेते। सगळ्यांना सायली जेवण वाढायला घेत असते तेव्हा सगळेजण तिथे असतात, प्रतिमा त्याचबरोबर कल्पना, आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात। तर रविराज म्हणतात की खरंच आजचा मेनू म्हणजे पंचपक्वान्नांचा आहे, एवढे सगळे पदार्थ बनवलेले आहेत, अगदी राजेशाही थाटामध्येच आहे हे सगळं असं रविराज बोलत असतात। तेव्हा तिथे सगळ्यांच्या समोर सायली त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात तेव्हा लगेचच कल्पनाला इकडे बोलत असतो ते म्हणजे प्रताप, कल्पना आजचा मेनू तू ठरवला होता ना, तू बनवलेस ना हे सगळं? तेव्हा कल्पना म्हणते की नाही आणि विमल मात्र सायलीची बाजू घ्यायची अजिबात सोडत नाही। विमल तिथं बोलायला सुरुवात करते की आजचा मेनू सगळा डिसाईड केलेला आहे तो फक्त आणि फक्त सायलीताईंनीच ठरवलेलं होतं की आज काय बनवायचं आहे ते आणि सायलीताईंनीच हे सगळं बनवलेलं आहे असं इकडे विमल सांगत असते। तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणते की हो खरंच सायली गुणीच आहे तेवढी आणि म्हणून तर सायलीने हा सगळा मेनू डिसाईड केलेला आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली सगळ्यांच्या समोर तिथं जेवायला देत असते, वाढत असते सगळ्यांना, कारण सायलीनं जो मेनू डिसाईड केलेला असतो त्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ हा प्रत्येकाच्या आवडीचा असतो, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी पदार्थ त्यामध्ये बनवलेला असतो
आणि तो बनवलेला जो पदार्थ असतो तो इतका आवडीने तिने बनवलेला असतो, एवढ्या प्रेमाने तिने हे सगळं बनवलेलं असतं आणि सगळेजण तिथे पाहतच राहतात. तर प्रियाचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं. जेवण एवढं छान बनवलेलं असतं, प्रत्येक जण त्या जेवणाचं कौतुक करत असतं आणि प्रिया मात्र तोंडात चप्पल मारल्यासारखी तिथे पाहतच असते. जेव्हा आता रविराज आहे त्यांना लापशी वाढली जाते तेव्हा रविराज लापसी खातात आणि म्हणतात की अगं प्रतिमा, तू लापसी कधी बनवलीस? तू कधी, म्हणजे का घरून येताना करून आणली होती? आता तर माझ्यासोबतच आली होतीस ना तू. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र तिथे सगळ्यांच्या समोर ते प्रतिमा सांगते की नाही हो, मी नाही बनवली लापसी. तेव्हा विमल सांगते की लापशी जी आहे ती सायलीताईंनी बनवलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रविराजला धक्का बसतो, कारण ही लापशी तर सेम बनवलेली आहे ती, म्हणजे प्रतिमा बनवते त्या पद्धतीनं. नक्की कसं काय शक्य झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो, कारण लापशी तर एक नंबर बनवलेली असते आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे पाहत असतात. तेव्हा प्रतिमाला पूर्णाजी म्हणते की अगं प्रतिमा, मला सांग, लापशीमध्ये वेलच्याऐवजी जायफळ घालणं हे फक्त तू एकटीच करते? मग सायली म्हणते हो, मी पण वेलच्याऐवजी जायफळच घातलंय. सगळेजण म्हणत असतात की प्रतिमाच्या हातची जशी टेस्ट असते तशी सेम टेस्ट या लापशीला लागत आहे. रविराज सगळेजण पाहत राहतात आणि मग इकडे प्रियाला मात्र राग आलेला असतो. ती तोंडावर पडत असते, कारण प्रियाला कुठलीच गोष्ट तिच्या आईप्रमाणे बनवता येत नसते. आणि आज रविराज पण लापसीचं कौतुक करत असतो. रविराजकडे पाहून सायली म्हणत असते की हे घ्या रविराज काका, अजून देऊ का? असं म्हणत सायली अगदी प्रेमाने वाढत असते. सायली एकटीच तिथे सगळ्यांना जेवायला वाढत आहे, सगळं सायली करत आहे आणि हे सगळेजण, प्रिया तर मात्र बघत बसलेली आहे, पण तिला जराही वाटत नाही की आपण पुढं होऊन काहीतरी करावं. इकडे मात्र प्रियाची ही जी नाटकं असतात ती चालूच झालेली असतात. पूर्णाजी पण कौतुक करत असते आणि त्यावेळेस सायलीला इकडे प्रतिमा म्हणत असते की अगं तू काय केलेस? हे सगळे 4-4 हात आहेत की काय? एकटीनं सगळं कसं बनवलंस हे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बायको सुपर वुमन आहे. कसं आहे, घरातल्यांसाठी जेव्हा तिला काय करायचं असतं ना तेव्हा तिच्या अंगात खूपच एनर्जी आलेली असते आणि पूर्ण एनर्जेटिकली ते सर्व बनवत असते, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा प्रिया बघतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो एवढंच काय, तुला माहिती आहे का, तिला राग आलेला असतो ना तेव्हा 10 हात काय 100 हात येतात तिला माझ्यावरती ओरडायला, असं अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगतो. तेव्हा सायली म्हणते काही काय हो तुमचं, असं म्हणत सायली लाजत असते, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की अर्जुन ऐकतो तो फक्त आणि फक्त सायलीचंच, कारण सायलीचंच ऐकून अर्जुन फक्त हे सगळं करू शकतो. हे सगळ्यांना माहिती आहे. अर्जुन शांत होऊ शकतो तो सुद्धा फक्त सायलीमुळेच होऊ शकतो, या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात. आणि मग सायली सगळ्यांना म्हणत असते की खरं छान झाले ना, जेवण आवडले ना? तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी पदार्थ तू यामध्ये बनवलेला आहे आणि एवढं सगळं प्रेमाने बनवलेलं आहेस ना, मग जेवण छान झालेलंच असणार आहे. हे सगळं प्रतिमा बोलत असते. त्यासोबतच ती म्हणत असते की काही झालं तरीही एवढ्या छान पद्धतीनं सर्वांसाठी तू एवढं सगळं केलेलं आहे तर सगळ्यांना आवडणारच आहे. ह्या गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र इकडे प्रियाची वाटच लागलेली असते, कारण प्रियाला तर कळायचंच बंद झालेलं असतं. ती मात्र पाहतच राहते, कारण तिनं ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या कधीच प्रतिमासारख्या होत नसतात, त्याच्यामध्ये काही ना काही चुकाच घडत असतात. हे सगळ्यांनाच माहिती असतं आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं प्रतिमा आत्या, तुला माहिती आहे का, माझ्या बायकोने हाच पदार्थ बनवलाय म्हणून तो तुझ्यासारखा नाहीये. तुला माहिती आहे का, तिनं काहीही बनवलं तरी त्या सगळ्याची टेस्ट जी असते ना तू बनवतेस ना अगदी तशीच असते. म्हणजे तू विचार कर, तिने कुठलाही पदार्थ बनवला तर तसाच होतो. त्यापेक्षाही तुला माहिती आहे का, आणखी एक गोष्ट म्हणजे तिचं वागणं, बोलणं, आपल्या माणसांविषयी प्रेम असणं, या गोष्टी सुद्धा तुझ्यासारख्या आहेत, असं अर्जुन ठणकावून तिथं सांगत असतो. आणि सगळेजण मात्र पाहतच राहतात, कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सायलीनं जे काही केलेलं असतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढं आनंदाने तिनं करत असते आणि त्या सगळ्या गोष्टी तिने तेवढ्या आनंदाने करून सगळ्यांच्या समोर तिने तिथे प्रेझेंटही करत असते. आणि त्याचमुळं इकडे अर्जुन जो आहे तो सगळ्यांच्या समोर तिचं कौतुक करत असतो, कारण सायलीच्या बाबतीत तो सांगत असतो. तेव्हा घरातले सगळेजण पाहत असतात आणि जेव्हा अर्जुन तिथं बोलतो की मला ना असं वाटतं माहिती आहे का प्रतिमा आत्या,
की तन्वी म्हणजे ही तन्वी आहे ना तुझी मुलगी नाही आहे. मला असं वाटतं की सायलीच तुझी मुलगी आहे, कारण त्यांचं वागणं बोलणं हे सगळं तुझ्यासारखं असतं. अगदी घरातल्यांवरती प्रेम करणं सुद्धा. सगळेजण शांत बसलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलं ना कसं आहे माहिती आहे का सिनियर, कोर्टामध्ये जेव्हा एखादी गोष्ट खरी मांडली जाते तेव्हा जसे सगळेजण शांत बसलेले असतात तसे सगळेजण आता शांत बसलेले आहेत, असं अर्जुन तिथे ठणकावून सांगतो. आणि सगळी स्मशान शांतता पसरलेली असते, कारण अर्जुनने सगळ्यांनाच ते जाणवत असतं की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे. आणि मग रविराज मात्र प्रिया काहीतरी बोलणार असते तेव्हा रविराज स्वतःहून प्रियाला थांबवतो, कारण रविराजलाही वाटत आहे की नाही कुठंतरी या गोष्टीमध्ये तथ्य आहे आणि प्रतिमा पण तेवढंच कौतुक करत असते. सगळेजण शांत बसलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की काय सगळेजण शांत बसले, तेवढं शांत बसायची काही गरज नाहीये, सगळं तर व्यवस्थित आहे. आणि मग सगळ्यांसाठी छान असा मेनू डिसाईड झालेला असतो. सगळेजण जेवत असतात आणि मग सायली रविराजला पुन्हा विचारते, अजून लापसी देऊ का? तेव्हा रविराज म्हणतात की हो, कारण प्रतिमाने इकडून खुणवलेलं असतं की तिनं तेवढ्या प्रेमानं बनवलेली आहे. सर्वांचं जेवण आता छानपैकी पार पडलेलं असतं आणि सायली सर्वांसाठी बडीशेप देत असते. सर्वजण बडीशेपचा आनंद घेत असतात आणि आजचं जेवण खूप छान झालेलं आहे. रविराज तर म्हणत असतो की आता ते डाएट वगैरे काय आहे ना ते तर आपल्याला अजिबात जमत नाही. तर प्रताप त्याला सांगत असतो की डाएट करायची गरजच नाही. मी तर असं ठरवलेलं असतं की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी माझ्या पानात जे काय वाढलेलं आहे ते सगळं हेल्दी आणि छान आहे. घरामध्ये आनंदाचं आणि सुखसमृद्धीचं वातावरण झालेलं असतं. सर्व हे दावे सर्वजण विसरून गेलेले असतात आणि छान गप्पा मारत असतात. हेच तर सायलीला पाहिजे होतं. सायलीला प्रतिमा म्हणते की तुला जे पाहिजे होतं तेच झालं ना? सायली म्हणते अगदी हेच मला. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला ना मला खूप छान वाटतं. प्रतिमा म्हणते अगदी बरोबर. खरंच सायली तू ना अतिशय वेगळी आहेस. लोकांच्या आनंदात आनंद मानणारी तू आहेस. सायली म्हणते हो, मला यातच आनंद होतो. का होतो मला माहिती नाही. खरं सांगू या माणसांच्या नात्यांची मला खूप किंमत आहे. कारण माझं स्वतःचं रक्ताचं एकही नातं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हीच सगळी माझी रक्ताची नाती आहेत. हीच लोकं माझी लोकं आहेत. मी माझा भूतकाळ सगळा विसरून गेलेला आहे. मला काहीच आठवत नाही. पण माझा वर्तमान काळ, माझा भविष्यकाळ मात्र याच लोकांमुळं सुखाचा आणि समृद्धीचा झालाय. प्रतिमा देखील तिला तेच म्हणते. माझा देखील भूतकाळ मला कुठं आठवतोय. पण या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जेव्हा मी आनंद पाहते ना तेव्हा मला सुद्धा खूप आनंद होतो. खरंच आपल्या दोघांचं मत किती सारखं असतंय ना सायली, असं देखील तिच्या तोंडातून आलेलं आहे. आणि सायलीला देखील तेच वाटतं. तुम्ही माझ्या आईप्रमाणेच आहात, आईच आहात असं सायली तिला म्हणते. प्रतिमाच्या पण मनात सायलीविषयी तेच भाव उमटलेले आहेत. इतकी कशी ही मुलगी चांगली असू शकते आणि आपल्या स्वभावाला मॅच आहे अशी असू शकते असा प्रश्न तिला देखील पडलेला आहे. पण आज जे वातावरण तयार झालं त्यामुळे सायली आणि प्रतिमा मात्र खुश आहेत. प्रतिमा म्हणते तुझा जो हा स्वभाव आहे ना लोकांना एकत्र बांधून ठेवायचा, कुटुंबाचे मूठ अगदी व्यवस्थित ठेवायची, हा स्वभाव मला खूप आवडतो. हे तर सगळं माझ्यात आहे ना तेच तुझ्यामध्ये आहे आणि हे सगळं तुझ्यात कसं काय आहे ना हे मात्र कोडं मला कधीच उलगडलेलं नाही. तेव्हा सायली म्हणते हे कोडं न उलगडलं तरी चालेल, पण आपली लोकं सुखात राहिली पाहिजेत एवढं मात्र मला नेहमीच वाटत राहतं. प्रतिमाला खूपच आनंद झालाय, कारण आजचा दिवस अगदी मार्गी लागत आहे. पण तेवढ्यात माशी शिंकते आणि रविराजला फोन येतो. रविराजला दामिनीचा फोन आलेला आहे आणि दामिनी सांगते की केसच्या संदर्भामध्ये मला प्रियाची चौकशी करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तिला माझ्याकडे पाठवून द्या. तेव्हा रविराज चिडतो आणि म्हणतो की मी तिला पाठवून देऊ शकत नाही, कारण तिची तब्येत खराब आहे. आता रविराजच प्रियाचा वकील असल्यामुळे त्याला विचारल्याशिवाय पुढं काहीच होऊ शकत नाही आणि त्याने डायरेक्ट दामिनीला सांगितलंय की प्रिया कोणत्याही चौकशीला येऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगून टाकल्यामुळं आता दामिनीचा सुद्धा नाईलाज झालेला आहे. आणि लगेच रविराज अर्जुनला म्हणतो की आत्ता दामिनीचा फोन आलेला होता. ती देखील तुझ्यासारखं नोटीस पाठवून म्हणते की प्रियाला प्रश्न विचारायचे आहेत, पण मी तिला साफ नकार दिलेला आहे. तिला सांगितलंय की प्रिया तिथे चौकशीला येऊ शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही. आता तू त्यांना सांगून टाकलंयस तू ही येऊ शकत नाही म्हणून, पण प्रियाकडे पहा की प्रिया तर अगदी ठणठणीत आहे, तिला काहीच झालेलं नाही. का फक्त उत्तरं द्यायची म्हणलं आणि नोटीस आली म्हणलं कीच तिची तब्येत खराब होती. आलेल्या नोटीसला ती का उत्तर देऊ शकत नाही असा टोमणा अर्जुननं मारलेला असतो. तर प्रिया मात्र दचकली आहे, कारण तिला माहिती आहे की दामिनीचा फोन आला म्हणजे नक्कीच मैपतनंच सांगितलेलं असणार आहे चौकशीसाठी आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. पण आता रविराजने तर डायरेक्ट नाही म्हणलं असतं.
पण अर्जुनने मात्र अचूक टोमणा मारलेला असतो. अर्जुन म्हणतो, फक्त नोटीसच्या वेळेसच हिची तब्येत कसं काय खराब होते. या गोष्टीचं वाईट मात्र रविराजला वाटतं. रविराज म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? ती चौकशीला भीते असं म्हणायचंय का? अर्जुन म्हणतो, ते तर स्पष्ट दिसतंय. ती चौकशीला भीते. भिण्याची काय गरज आहे? जर का तिच्या मनामध्ये काही नसेल तर जे आहे ते सांगून टाकायला. एकदा नोटीस आली काय आणि 10दा नोटीस आली काय? स्पष्टपणे सांगायला काय हरकत आहे? तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तू शांतच बस. तुला एक दिवस सुद्धा चांगला गेलेला बघवत नाही ना? सगळं चांगलं चाललं होतं तर तू केसचा विषय काढून मुद्दाम सगळा दिवस खराब करायला लागलाय ना? तुला अजिबात बघवत नाही मी चांगलं हसलेलं, खेळलेलं. अर्जुन म्हणतो, तो विषय नाहीच आहे आणि विषय मी काढलेला नाहीये. हा विषय आत्ता निघलाय म्हणून मी सांगतोय. प्रिया म्हणते, तूच विषय काढतोस आणि विषय भरकटवतोस. मला ना या केसमुळे अगदी जगणं नको झालं म्हणून प्रियानं पुन्हा नाटकं करायला सुरुवात केलेली आहेत. प्रिया असं दाखवते की या सगळ्यामध्ये अर्जुनच जबाबदार आहे. तर अश्विन देखील आता तिचीच बाजू घेऊन बोलतो आणि म्हणतो, दादाचं असंच आहे. त्याला हा विषय निघला पाहिजे आणि कसल्याही गोष्टीमध्ये ती केसमध्ये आली पाहिजे. तेव्हा अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, तू नीट बोल, कारण मी तुला व्यवस्थित सांगितलेलं आहे की मी विषय काढलेला नाही. खरं तर आपल्या घराचं सुख आणि शांती त्याच दिवशी गेलेली आहे ज्या दिवशी ही प्रिया आपल्या घरी लग्न करून आलेली आहे, असं डायरेक्टच तोफ अर्जुननं सर्वांपुढं फोडलेली आहे. तेव्हा रविराज मात्र चिडतो आणि म्हणतो, तू काय बोलतोयस ते कळतंय का अर्जुन तुला? तू माझ्या मुलीविषयी आणि या घरच्या सुनेविषयी बोलतोयस. जरा तोंडाला लगाम घालून बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी चुकीचं काय बोललोय? जे योग्य आणि जे खरं आहे ना तेच बोललेलो आहे. तेव्हा आता घरातील एक एक सदस्य बोलायला सुरू करतोय. वातावरण दूषित होत चाललेलं आहे. तेव्हा आता कल्पना बोलते. कल्पना म्हणते, असं नाहीये. आज तू बोलतोयस ते चुकीचं आहे. खरं तर या घराची सुख आणि शांती कधी गेले मी सांगू तुला? जेव्हा तू चुकीच्या माणसाशी लग्न करून आलास ना 2 वर्षापूर्वी, तेव्हा हे घडलेलं आहे. तू दुसऱ्याला बोलायचा तुला काय अधिकार नाही, असं म्हणून तिने आता डायरेक्ट सायलीवर तोफ डागलेली आहे. सायलीला आता हे सगळं ऐकताना खूप वाईट वाटतंय. कारण सगळे लोक एकत्र येऊन शांततेचं वातावरण होईल तिला असं वाटलेलं असतं. पण आता वातावरण तर बिघडत चाललेलं असतं. आता पूर्णाजीने पण त्या भांडणामध्ये भाग घेतलेला आहे. पूर्णाजी पण म्हणते, अगदी बरोबर आहे कल्पना तुझं. ह्यांची जोडीच चुकलेली आहे ना, त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. यांची जोडी बरोबर असती तर आज हे भांडण आणि ही केस आपल्या घरातच आली नसती. अर्जुनला मात्र या गोष्टीचं वाईट वाटतंय की विनाकारण सर्वजण घसरले ते सायलीवर. कारण प्रश्न तर चालला होता केसचा, पण आता आमची जोडीच योग्य नाही असं सर्वजण म्हणायला लागलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही नको त्या विषयावर बोलत आहात आणि जोडीचा प्रश्न असेल तर आई तू मला सांग की तुझी आणि बाबांची जोडी जेव्हा जमली होती तेव्हा तुमचं प्रेम नव्हतं, तुमचं अरेंज मॅरेज होतं. पण तुला कितीतरी स्थळं आली होती, पण त्यातलं बाबांचं स्थळ तू स्वीकारलंस. का स्वीकारलं? कारण ती तुमची डेस्टिनी होती. तेच तुमचं ठरलेलं होतं आणि त्यामुळेच तुमचं लग्न झालंय. पण कल्पना मात्र ऐकायला तयार नसते. कल्पना म्हणते, ते काही जरी असलं तरी तुमची जोडी मात्र अजिबात अनुरूप नाहीये. आता हे सगळं होत असताना प्रियाला मात्र भलताच आनंद झालेला आहे. कारण अर्जुन आणि सायलीवर सगळं आता भांडण येऊन थांबलेलं आहे. अर्जुन आणि सायली हे कसे चुकीचे आहेत, नव्हे त्यांची जोडीच कशी चुकीची आहे, इथपर्यंत आता बोलणं चालू झालेलं आहे. पण अर्जुन मात्र डिफेन्स करतोय आणि सर्वांना सांगतोय, तुम्ही जे बोलतायत ते चुकीचं आहे. कारण सायलीवर माझा जीव आहे आणि सायली माझ्यावर खूप प्रेम करते. आमची जोडी ही जगातली श्रेष्ठ जोडी आहे आणि ते वाटल्यास मी सिद्धसुद्धा करू शकतो, असं देखील तो म्हणत आहे. पण आता घरामध्ये भांडणाचं वातावरण व्हायला लागलंय ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा सायली म्हणते, आपण थोडं थांबूया का? भांडणाची काहीच गरज नाहीये. आपण असं करूया, हा विषय आता आपण थांबूया. आजच्या दिवसातला 5 मिनिटाचा वेळ आपला भांडणात गेलेला आहे. पण आपल्याला दिवस आहे ना, आपण सगळा दिवस आहे तो अगदी चांगला शांततेत आणि आनंदात घालवायचं ठरवलेलं आहे. आणि असंच असेल ना, तर नक्की कोणाची जोडी अनुरूप आहे तो खेळच आपण खेळूया ना. हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटतं. सर्वजण म्हणतात, अनुरूप जोडीचा खेळ आणि तो कसा खेळायचा आहे? तर ती सांगते, आता मी सांगते त्याप्रमाणे आपण एक खेळ खेळूया आणि बघूया ना नक्की कोणाची जोडी ही अनुरूप आहे, कोणाची जोडी ही परफेक्ट आहे आणि कोणाची जोडी ही श्रेष्ठ आहे. अनास सायलीचा हा मुद्दा पटलेला असतो की चालेल, आपण असा खेळ खेळून बघूया आणि बघूया की खरंच कोणाची जोडी श्रेष्ठ आहे. अश्विन आणि प्रियाला वाटत असतं की आपली जोडी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं ते देखील हा खेळ खेळायला तयार झालेले असतात. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीनं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे. आता 2-2 जोड्यांना खुर्च्यावर बसवलं जाणार आहे आणि त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याप्रमाणे कल्पना आणि प्रताप पहिल्यांदा बसलेले आहेत. तर त्यांच्यासाठी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते दोघं काय देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
त्यानंतर रविराज आणि प्रतिमा देखील बसलेले असतात. रविराज आणि प्रतिमा यांना देखील एक प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते नेमकं काय देत आहेत ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. पण खरी मजा येते ते म्हणजे अश्विन आणि प्रियाची, कारण त्या दोघांना एक प्रश्न विचारला जातो, लग्न याविषयी फक्त एक शब्द सांगा. तर त्यावेळेस प्रिया बरोबर बोलते की अधिकार, तर अश्विन बोलतो कर्तव्य. आणि दोघांची ही जोडी कशी अनुरूप नाहीये हे त्यांनी जगाला अगदी स्पष्टपणे दाखवून दिलेलं असतं. तर सायली आणि अर्जुन यांना देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. सायली आणि अर्जुन ते दोघेही खुर्चीवर बसलेले असतात. तेव्हा त्यांना प्रश्न दिलाय तो म्हणजे प्रेम या गोष्टीवर दोघांनी एक एक शब्द सांगा. आणि त्याच वेळेस दोघांनी पण एकच शब्द सांगितलाय, तो म्हणजे विश्वास. आणि यामुळं सर्वांनी टाळ्या वाजवल्यात, कारण सायली आणि अर्जुन यांच्या मनातील विचार किती एकमेकांना साजेसे आणि पूरक आहेत ते त्यांनी सर्वांच्या समोर दाखवून दिलेलं असतं. अचानक दिलेल्या शब्दावेळेस सुद्धा दोघांनी एकच शब्द सांगितलेला असतो की प्रेम म्हणजे विश्वास आहे. आणि या गोष्टीमुळे सिद्ध झालेलं असतं की या दोघांची जोडी श्रेष्ठ आहे. आणि तेव्हा प्रतिमा देखील म्हणते की ही जोडी नुसती स्वर्गात बांधलेली नाहीये, तर आपल्या घरातली ही सगळ्यात श्रेष्ठ जोडी आहे. दोघांचंही उत्तर अगदी बरोबर आल्यामुळं ते दोघेही एकमेकाकडं अगदी अवाक होऊन पाहत असतात. आणि अर्जुन आणि सायली यांचा एकमेकावर किती जीव आहे आणि त्यांची जोडी कशी अनुरूप आहे हे आता सुभेदार आणि किल्लेकर कुटुंबियांच्या अगदी स्पष्टपणे लक्षात आलेलं असतं. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.